लाईफ इज सो अनप्रिडिक्टेबल. हाय, वेलकम माय डे. तर दिवसाची सुरुवात ना ही न्यूज बघून झाली, कारण ना आपण लहानपणापासून ज्यांना बघितलेलं ना त्यांचं निधन असं अचानक झाल्यावर खूप मनाला वाईट वाटतं. आणि अचानक झालेली ही घटना काय सांगून गेली माहिती आहे का? आनंदाने जगा, वेळ कोणती, कधी आणि कशी येईल सांगता येत नाही. मृत्यू हा अटळ असतो, त्याच्यामुळे आपल्याला हवं ते हवं तसं आताच जगून घ्या, कारण ना वेळ आपली कधी येईल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल ते सांगता येत. चार लोक काय म्हणतील या आशेने जगण्यापेक्षा आपल्याला काय वाटतं किंवा ते चार लोक आपल्याला पोसायला येत नाही हे विचार करून जगा, कारण ना लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल. केव्हा काय कसं होईल सांगताच येत नाही. त्याच्यामुळे ना आपल्याला जे हवं आहे ते आत्ताच करा. उद्या करू आणि आज करू याच्यात खूप जास्त फरक असतो. त्याच्यामुळं आजच करा जे करायचं ते. त्याच्यामुळे प्रॉपर्टीच्या पैशाच्या मागे न धावता आयुष्यात किती चांगले क्षण घालवता येईल याचा विचार करावा, कारण ती चार लोक, ही प्रॉपर्टी आणि बाकीचं काहीच आपल्यासोबत येणार नाही. आपल्यासोबत येणारे ते म्हणजे हे आयुष्यात घालवलेले चांगले क्षण. आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन आजचा व्हिडिओ इथे